सर्वात पहिले नाताळाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण बनवणार आहोत क्रिसमस स्पेशल प्लम केक। खूप सॉफ्ट केक बनतो, तुम्ही बघू शकता। यात खूप सारे ड्राय फ्रूट आहे आणि खूप टेस्टी केक बनतो। केक बनवायला खूप सोपा आहे आणि जे यामध्ये साहित्य टाकले आहे ते सर्व आपल्या घरातच तुम्हाला मिळेल। तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या ठिकाणी प्रथम आहे ना मी 2 संत्रा घेतल्या। संत्रा पहिले चिरून घेऊ आणि याचा आहे ना घरीच मस्त फ्रेश आपण ज्यूस काढून घेणार आहे। आता हा ज्यूस कसा काढायचा आहे पण मी तुम्हाला सांगणार, एकदम सोपी पद्धत आहे। असं अर्धा संत्रा घ्यायचा आणि विस्कर घ्यायचा आणि यामध्ये असं खोचायचं आणि असं गोल गोल फिरवलं ना एकदम सहज इजी ज्यूस निघून जातो। आणि खाली ना चाळणी ठेवायची, जी घाण पडते, बिया पडतात ते ना या चाळणीमध्ये पडतात आणि सगळा रस मस्त आपल्याला खाली फ्रेश ज्यूस मिळतो। ज्यूस आपण काढून घेतला आहे, 2 संत्र्याचा आपण ज्यूस काढून घेतला आहे, बाजूला ठेवू। आता या ठिकाणी अजून एक मी वाटी घेतली। आपण फक्त 1/4 कप ज्यूस घेणार आहोत। उरलेला ज्यूस बाजूला ठेवू। या ठिकाणी घेतले काही ड्राय फ्रूट, 2 टेबलस्पून बदाम घेतले कापलेले, 2 टेबलस्पून काळे मनुके, 2 टेबलस्पून काजू घेतले, 2 टेबलस्पून पिवळे मनुके घेतले, अक्रोड घेतले, चेरी घेतली चिरून आणि टूटी फ्रुटी घेतली 2 टेबलस्पून। आता याला आहे ना यामध्ये भिजू घालायचं आहे आपल्याला। तुम्ही 2 दिवस भिजू घाला, रात्रभर भिजू घाला, 8 दिवस ठेवा किंवा कमीत कमी अर्धा तास तरी ठेवा। त्यात झाकून आहे ना बाजूला ठेवा। आता पुढची प्रोसेस करू। या ठिकाणी मी 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतला, 2 हिरवी इलायची घेतली, 2 लवंग घेतल्या आणि सुंठेचा तुकडा घेतला 1 इंच। याच्यातला आहे ना आपल्याला थोडासाच तुकडा टाकायचा आहे। तुम्ही सुंठ पावडर घेऊ शकता अर्धा टेबलस्पून। थोडंसं जायफळ टाकू यामध्ये। या मसाल्यामुळे काय होतं, या केकला खूप छान चव येते। आणि हे वाटायचं आहे तर ते तसं वाटलं नाही जाणार, त्यामुळे मध्ये ना मी 1 टेबलस्पून साखर टाकली। साखर टाकून याला वाटून घेऊ, म्हणजे ते तसं बारीक होणार नाही। इकडे गॅसवरती ना पॅन ठेवली, त्यामध्ये टाकू 1/4 कप साखर आणि हिला आहे ना या साखरेला कॅरमेलाइज करून घ्यायचं आहे आपल्याला। गॅस सध्या बंदच आहे, असं पसरवून घ्यायचं आणि कमी गॅसवरती याला तसंच ठेवायचं। साखरेचं आपोआप पाणी म्हणजे असं वितळायला लागते, त्याला हलवायचं नाही, तर काय होतं चमच्याला चिकटून जाते साखर सगळी आणि मग ती अशी विरघळायला लागली ना साखर, मग हलवायचं। हे बघू शकता तुम्ही। गॅस कमीच ठेवायचा, फुल गॅस करायचा नाही। हे आपोआप आहे ना याला पाणी सुटतं असं। बघा याचं चांगलं सिरप झालं आहे, तरी पण याला हलवत राहायचं, बघू शकता। आता साखर पूर्ण विरघळली। आता 1/4 कप आहे ना मी पाणी घेतलं आहे। थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आहे, पाणी सावकाश घालायचं। याची शिंतोडी उडतात आणि हे फार गरम असतं, म्हणून थोडंसं लांब उभं राहायचं आणि थोडं थोडं पाणी घालायचं। यावेळेस आपण गॅस बंद केला आहे, गॅस बंद करून ठेवायचं वाटलंच तर थोडा वेळ आणि मग हे सगळं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि नंतर परत गॅस चालू करून आहे ना शिजवून घ्यायचं याला। मी सध्या गॅस बंद केलेला आहे। आता मी गॅस चालू केला, कमी गॅसवरती ना याला मिनिटभर शिजवून घ्यायचं। आता बॅटर बनवण्याच्या अगोदर आहे ना गॅसवरती एक मोठं भांडं घेतलं मी, कढई घेतली, जुनी कढई माझ्याकडे, त्यामध्ये मीठ टाकलं। खूप दिवसाचं मीठ आहे, बरेच वेळेस वापरलेलं आहे। मोठं भांडं घ्यायचं केक बेक करण्यासाठी किंवा मग तुम्ही कुकरमध्ये करू शकता। आता फ्री हीटसाठी ना 5 मिनिट याला ठेवू आणि तोपर्यंत इकडे केकचं भांडं पण तयार करून घेऊ। ही तयारी ना आपल्याला पहिलेच करून ठेवायची बॅटर बनवण्याच्या अगोदर। आता एक दिलच्या आकाराचं मी केक टीन घेतलंय, त्याला असं खाली तेल लावून घ्यायचं आणि एक बटर पेपर घेतला त्याच आकाराचा आणि त्याला पण त्यावरती असं टाकू म्हणजे केक चिकटणार नाही। त्याला पण असं तेल लावून घ्यायचं आहे, थोडं सगळीकडून असं तेल लावून घ्यायचं। आता आपली ही तयारी झाली बेक करण्याची, हे भांडं पण तयार आहे, ज्यूस तयार आहे। आता चला बॅटर बनवू। मी 1/4 कप दूध घेतलंय, त्यामध्ये टाकू 1/4 कप मी तेल घेतलंय। घरी आपण जे वापरतो तेच तेल घ्या, फक्त मोहरीचं तेल घ्यायचं नाही। याला चांगलं मिक्स करून घेतलं तर ते ठेवू एक चाळण। चाळणमध्ये ना 1 कप मैदा टाकला आणि जे मसाला आपण वाटून घेतला तो पण यामध्येच टाकायचा आहे। याला चाळून घ्यायचं आहे
मैदा चाळून घ्यायचा, म्हणजे केक आहे ना छान मग एकदम मऊ होतो. याला मिक्स करून घेऊ. आता हे जे शुगर सिरप आपण केलं होतं ते यामध्ये घालू. तुम्ही यामध्ये कोको पावडर टाकू शकता किंवा मग तेलाच्या ऐवजी बटर टाकू शकता. सगळं सिरप यामध्ये टाकून घ्यायचं. असं बघा कसं छान झालंय ना, ते मधासारखं झालंय. यामुळे ना याला कलर खूप छान येतो आणि टेस्ट पण छान लागते केकची. मिक्स करून घेऊ याला. एकाच डायरेक्शनमध्ये असं फिरवायचं, मिक्स करायचं याला. तुम्हाला जरी बॅटर म्हणजे घट्ट वाटलं ना, अजून थोडंसं दूध घालायचं, नाही तर मग पण हे ड्रायफ्रूट घातल्याच्या नंतर घालायचं, कारण यामध्ये पण थोडासा संत्र्याचा ज्यूस राहतो ना, पातळ होऊ शकतं. हे घातल्याच्या नंतर जर घट्ट वाटलं तर थोडंसं दूध घालायचं आणि असं परत हे आता सगळे ड्रायफ्रूट यामध्ये घालून ये ना परत असं मिक्स करून घ्यायचं. हे ड्रायफ्रूट जर संत्र्याच्या ज्यूसमध्ये रात्रभर ठेवले ना, पूर्ण असं ते ज्यूस हे करून घेतात, ते जिरून जातो त्याला. पण आता आपण वेळ नसल्यामुळे 1 तासभरच ठेवलं. आता 1 टेबलस्पून आपण बेकिंग पावडर घेतलं आणि अर्धा टीस्पून आहे ना बेकिंग सोडा घेतला आहे. त्यावरती थोडंसं ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं किंवा दूध घालायचं, म्हणजे ते असं फुगून येतो आणि मग नंतर लगेच मिक्स करायचं. ही जी प्रोसेस आहे ना ही पटापट करायची, याला जास्त वेळ लावायचं नाही. चला हे बॅटर आहे ना आता केकच्या भांड्यामध्ये ओतून घेऊ. आपलं जे बॅटर आहे ना एकदम परफेक्ट झालेलं आहे. याला परत दूध वगैरे घालायची गरजच नाही पडली. ते जे प्रमाण मी सांगितलं या ठिकाणी ते एकदम परफेक्ट आहे. असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये काही हवा असेल ना ते निघून जाते. यावरती थोडंसं गार्निशसाठी टाकू टूटी फ्रुटी, काळे मनुके, पिवळे मनुके, थोडेसे बदाम लावू वरतून. आता बेक करायला ठेवू केक. 45 ते 50 मिनिट असं ठेवून द्यायचं, बिलकुल उघडायचं नाही. बघू शकता आपला केक रेडी आहे. टूथपिक टाकून बघायची, चिकटला नाही तर केक रेडी आहे. काढून घेऊ. किती छान झालाय बघा. केक थंड झालाय बघा, आपोआप अशा कडा सुटले. एकदम गरम गरम काढायचं नाही, नाही तर तुटून जाईल. थोडं थंड होऊ द्यायचं. काढून घेऊ आता. असं टॅप करायचं वरतून, म्हणजे पटकन निघून जातो केक. बघा किती छान निघालाय. बटर पेपर काढून घेऊ. मला तर असं उचलायला सुद्धा भीती वाटत होती, एवढा सॉफ्ट झालाय. तुटतो की काय म्हणून, खूप सॉफ्ट झालाय. ठेवता ठेवता थोडा तुटला सुद्धा माझ्याकडनं. आणि खूप सोपा आहे, बिघडण्याचे नो चान्स. खूप सोपा आहे, खूप म्हणजे मस्त होतो. तुमच्या लक्षातच आलं असेल हे बघून, किती सॉफ्ट केक झालेला आहे बघा. मस्त दिसतंय, कलर पण छान आलाय.
आणि यामध्ये आपण जे मसाले वगैरे घातलेले आहे ना, दालचिनी, ते मसाल्याचा फ्लेवर असतो आणि सगळे खूप सारे ड्रायफ्रूट असते, त्यामुळे खूप छान, खूप टेस्टी लागतो हा केक. बघा किती सॉफ्ट झाला आहे, बघू शकता किती ड्रायफ्रूट आहे, किती मस्त जाळी पडली आहे, एकदम मुलायम झाला आहे असं. आणि म्हणजे घरातल्या साहित्यामध्ये होतो, कुठे पळापळ करायची गरज नाही. मी अजून एकदा तुम्हाला तोडून दाखवते, बघा किती छान जाळी पडली आतमध्ये. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप सोपं आहे, तुम्हाला नक्कीच जमेल. याला काही ओव्हनची गरज नाही किंवा कुकर पण लागत नाही, एकदम कढईमध्ये सुद्धा तुम्ही करू शकताय. चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कांतास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असेच एका पुढच्या हेल्दी रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. थँक्यू.